इंडियन म्हणलं की एक सॅल्यूट असतो की येस मान गए बॉस तुमको, तुम्हारे पास अमिताभ बच्चन आहे. भारतीय मनाच्या दृष्टीने तर ही चुकीची पद्धत आहे की यू बिलीव्ह इन आफ्टर लाईफ आणि आपण वेगळ्या पद्धतीने विचार करतो. पण त्याच्यावरती इतकं 5000 वर्ष एक संस्कृती कशी काय उभी राहू शकते. आम्ही म्हटलंय खायचं कसं, पण सगळं आम्हाला ओतून दिलं, ते मिक्स करायचं आणि खायचं. द बेस्ट डिश आय हॅड इन इजिप्त वॉज कुशारी. पर्यटन प्रेमींसाठी डेक्कन पोलची ही विशेष मालिका. जागतिक पर्यटन दिनानिमित्त शुभेच्छांसह ट्रॅव्हल गप्पांमधून तुमच्यासमोर येतील असे अनुभव आणि व्हिडिओज जे तुम्हाला थेट त्या देशात, त्या पर्यटन स्थळी घेऊन जातील. आज पहिल्या भागात रंगतदार सफर इजिप्तची. परदेशी पर्यटनाला जायच्या आधी एकदा असं पुस्तक वाचनात आलं होतं मीना प्रभूंचं, इजिप्त आहे. आणि त्या पुस्तकाचे 25 पानं वाचली आणि लक्षात आलं की आपल्याला जर कधी पहिल्यांदा स्कोप मिळाला परदेशी जायचं तर पहिल्यांदा आपण इजिप्तलाच जायला पाहिजे. इतकं त्यांनी ते अभ्यासपूर्ण आणि अतिशय सुंदरपणे पुस्तक लिहिलेलं आहे. एखाद्याला ज्याला इतिहासाची आवड आहे आणि ज्याला कलेची आवड आहे त्या माणसाला नक्कीच इजिप्त अतिशय एक मॅग्नेटिक फोर्सनी पुल करणारा देश आहे असं माझं मत आहे. तर इजिप्त विषयी अट्रॅक्शन वाटायचं कारण म्हणजे तिथे सुद्धा भारतासारखीच प्राचीन संस्कृती आहे. अभ्यास केल्यानंतर एक लक्षात आलं की आपली जी संस्कृती आहे ही म्हणजे भारतीय अध्यात्म किंवा काही असं म्हणता येईल की आपण मृत्यूनंतरचं एक वेगळं आयुष्य आपण किंवा आत्म्याचं आयुष्य म्हणतो. इथे मृत्यूनंतर परत ऐहिक जीवन जगण्यासाठीच्या जे काही मॉन्युमेंट्स झाले आहेत त्याच्यामुळे इथे हे सगळे मॉन्युमेंट्स तयार झाले. पिरॅमिड्स तयार व्हायचं कारणच ते आहे की एखादा राजा जरी मरण झाला, त्याचा मृत्यू झाला, तरी त्यांनी राजेपण जे जिवंत असताना भोगलेले ते त्याला मृत्यूनंतरही भोगता यावं अशा पद्धतीने ते पिरॅमिड्समध्ये सगळं साहित्य ठेवण्यात आलं. त्याच्या आवडीच्या गोष्टी तिथे ठेवण्यात आलं, तेवढं वैभव तिथे ठेवण्यात आलं. म्हणून अतिशय एक एक राजवाड्याला लाजवेल असे पिरॅमिडमध्ये सोनं, नाणं, चांदी, पेंट केलेल्या गोष्टी, म्हणजे बेसिकली त्या माणसाचं जे जे काय ऐहिक सुख होतं ते सगळं त्या पिरॅमिड्समध्ये मिळतं. आणि 5000 वर्षापूर्वीचे मॉन्युमेंट्स आहेत आणि ते इतके सुंदर आहेत की आजही तिथले दागिने, पेंट, वस्त्र वगैरे हे पाहिलं कोरीव काम की असं वाटतं ह्याच्या मागे 10,000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. मग एक संस्कृती इतकी चुकीच्या वाटेवरती एवढी कशी काय प्रगल्भ होऊ शकते आणि कसं काय त्यांचं मग भारताचं संस्कृती तिथपर्यंत कशी काय पोचली नसेल. हालाकी आपल्याकडे आणि त्यांच्यामध्ये बरंचसं साम्य असणाऱ्या गोष्टी आहेत, पण हे अर्थात मला तिथे गेल्यानंतर कळलं. आणि इजिप्तचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इजिप्त हा आफ्रिका खंड, एशिया खंड आणि युरोप याच्या जोडणीवरती वसलेला देश आहे. त्याच्यामुळे कैरोमध्ये पाऊल ठेवलं कीच तुम्हाला कळतं की जगामधले जे जे काय मोठ्या जुन्या सिव्हिलायझेशन्स आहेत त्या सगळ्याच्या रेसचं तिथे मेल्टिंग पॉट झालेलं आहे. यू कॅन मेक आउट, दो दे आर सेइंग वी आर इजिप्शियन, पण कोणी ओमर शरीफ सारखं दिसतं, कोणी अजून वेगळ्या रेसचं दिसतं, कोणी अरेबिक रेसचं दिसतं. सो कैरोमध्ये तर इट्स वंडरफुल. फक्त माणसं बघणे आणि ते अनालाइज करणे, अरे हा याच्यासारखा दिसतो, तो त्याच्यासारखा दिसतो. पण येस, परत कैरोवरती एक इजिप्शियन पगडा आहे, पण अगेन इट्स अ कॉस्मोपॉलिटन सिटी. पण जसे जसे तुम्ही बाकीचे मॉन्युमेंट्स बघत जाता, लक्सार करत अस्वान परत, अस्वान तर अगदी टोटली आफ्रिका, न्यूबिया आणि सुदानचं एक कल्चर तिथे आहे. म्हणजे तिथले लोक तर आम्हाला सांगतात की तुमचे जरी इकडचे गिझाचे पिरॅमिड्स प्रसिद्ध असले तरी 100 तरी पिरॅमिड्स सुदानमध्ये आज आहेत. मे बी आत्ताची पॉलिटिकल तिथली कंडिशन अशी नाहीये की ते पुढे टुरिझमसाठी येऊ शकतात. पण येस,
जे पिरॅमिड्स वगैरे तयार झाले ते सगळे राजे किंवा माणसं ही सगळी सुदानीज आणि न्यूबियन होती. आज न्यूबिया हा देश वाईप आऊट करण्यात आलेला आहे. पण आणि आत्ताचे जे इजिप्तचे राज्यकर्ते आहेत ती सगळी मुस्लिम राजवट आहे म्हणा किंवा जी काय असेल ते. पण ती संस्कृती खूप वेगळी आहे. त्याच्यामुळे आत्ताच्या राजवटीला त्यांच्याशी काही तसं साधर्म्य नाहीये. भारतामध्ये असं म्हटलं जातं की व्हॉट एव्हर इट वॉज 5000 years बॅक, आज आपण ते कॅरी ऑन करतो. आपण आजही रामाला पूजतो, आजही महाभारत आहे, आजही आपल्याकडे विष्णू पूजला जातो, आजही आपल्याकडे कैलास पर्वताचं महत्व आहे. तसं तुम्हाला इजिप्तमध्ये दिसत नाही. पिरॅमिड्स वगैरे सगळे आहेत, सूर्याचे पूजक आहेत, मिरवणुका काढल्या गेल्या, देवाला काही अर्पण केलं गेलं, हे खूप आपल्याशी साधर्म्य दाखवणार आहे. पण आजची तिथली संस्कृती ह्याच्याशी खूप विसंगत आहे हे आपल्याला तिथे जाणवतं. आणि ते गेल्यानंतर मग कळतं की आपण आपलं काय जपलं पाहिजे. अस्वानमध्ये आल्यानंतर खूप जर असं खेडवळ वातावरण आहे, अशिक्षित लोक आहेत, तिथे बाहेरच्या जगाशी संपर्क झालेला नाहीये. पण तिथले मॉन्युमेंट्स ते खूप जगप्रसिद्ध आहेत. ऑफकोर्स त्याचं पण आम्हाला खूप कौतुक होतं. पण अस्वानला गेलं आणि पहिल्यांदा मला काय वाटलं असेल तर मी अरेबियन नाईट्सच्या भूमीमध्ये आलेली आहे. तिथे ते गलेविया घातलेले लोक, म्हणजे एक घोळदार असा त्यांचा तो गाऊन असतो. मग आपल्याकडचे काश्मीरचे किंवा हिमरूसारखे ज्या शाली असतात त्या शालींचं मुंडासं ते वापरतात थंडीमध्ये. त्यांच्याकडचा गलेबिया म्हणजे उन्हाळा असेल तर सुती वापरायचा आणि हिवाळा आला तर वुलनचा वापरायचा. आणि परत त्यांच्याकडचे टांगे, त्या टांगे आणि सुंदर तो नाईल, अशी निळीभोर विस्तीर्ण काही किलोमीटर जाणारी ती नाईल, तिच्या बाजूनी जाणारा तो कार्निश रोड आणि त्या रोडवरती जाणारे रात्रीचे टांगे. साधारण 8:30 नंतर सगळं गाव शांत झालेलं असतं आणि टाक 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 करत ते टांगे जातात. तर ॲटोमॅटिकली यू गो टू दॅट अरेबियन नाईट्स. तुम्हाला लगेच तो अलिबाबा आठवायला लागतो, तो कासिमा आठवायला लागतो. तर आमची खूप इच्छा होती की ह्या टांग्यामध्ये एकदा आपण बसावं. पण वेळेचं लिमिटेशन्स असल्यामुळे आणि एक दिवस एक मॉन्युमेंट केल्यामुळे टॅक्सीशिवाय पर्याय नव्हता. पण आम्हाला रिझर्वेशन करायला रेल्वे स्टेशनवर जायचं होतं. आणि मग आम्ही त्याला म्हटलं चल आम्हाला बसवतोस का, तर तो तयार झाला. छोटासा मुलगा होता, 20-22 वर्षाचा, खूप कौतुकाने बोलत होता. म्हणजे त्याच्याकडे बघून वाटत नव्हतं याला तुटकं फुटकं तरी इंग्लिश येईल की नाही. पण तो आमच्याशी सगळं बोलू शकला, इंग्लिशमध्ये कन्व्हे करू शकला. मग त्याच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की मला माझं गाव कसं आवडतं, कैरो खूप छान आहे, पण मला माझी फॅमिली सोडून राहावं लागेल, तिथे राहणं खूप महाग आहे, त्यापेक्षा मला इथे राहायला आवडतं. आपल्या गावात सेम थिंग आय एक्सपिरियन्स इन औरंगाबाद. वाय नो वन गोज टू मुंबई ऑर दिल्ली. आपलं गाव आवडतं. अशा पद्धतीने त्याच्याशी खूप छान आम्ही संवाद साधला. इजिप्तमध्ये कुठे कुठे भाषेचा प्रॉब्लेम असल्यामुळे एक वाटत राहतं इनसिक्युअर, भाषा येत नाही, आपल्याला फिरवतील की काय. मे बी आम्ही दोघी, आई आणि मुलगी असल्यामुळे असेल. पण बरेचदा आम्हाला, म्हणजे माझा कैरोमधला सुद्धा हॉटेल मॅनेजर कधीही कुठे गेले टॅक्सीने फोन करून विचारायचा, पोचलात ना, ठीक आहे. सेम हॅपन इन अस्वान ऑल्सो, की लोक तुमची परत फोन करून काळजी करतात आणि विचारतात. हा एक मला अतिशय खूप चांगला अनुभव आला. येस, पीपल आर गुड आणि इट इज ऑलमोस्ट लाईक इंडियन्स. आणि इंडियन्सला तर रेड कार्पेट आहे म्हटलं तरी चालेल. त्यांना असं वाटतं अमिताभ बच्चन तुमच्या शेजारी राहतो, करीना कपूर तुमची मैत्रीण आहे, इतकं पॉप्युलॅरिटी आहे. इंडियन म्हणलं की एक सॅल्यूट असतो की येस मान गए बॉस तुमको, तुम्हारे पास अमिताभ बच्चन आहे. तर अस्वानचं वैशिष्ट्य असं आहे की नाईल नदी तिथून सुरू होते आणि मग ती इकडे कैरोच्या जवळ येऊन समुद्राला मिळते. म्हणजे आपण जेव्हा एखादा मॅप कागदावर बघतो तेव्हा आपल्याला तो नॉर्थ इजिप्त वाटतो आणि खालचा साऊथ वाटतो. पण त्यांच्या भाषेमध्ये म्हणायला गेलं तर नाईल जिथे सुरू होते त्यांच्या देशात येते दॅट इज अपर इजिप्त, आणि जिथे ती समुद्राला मिळते इट इज अ लोअर इजिप्त. तिथे त्यांच्या आयुष्यामध्ये, इजिप्तच्या इतिहासामध्ये अमूलाग्र क्रांती करणारं नासेर धरण बांधण्यात आलं आणि इजिप्तचा चेहरा मोहरा बदलला, कारण ते टोटली वाळवंट आहे. म्हणजे अस्वान इज द मोस्ट सनिएस्ट, वन ऑफ द मोस्ट सनिएस्ट प्लेस ऑन द अर्थ असं म्हटलं जातं. तिथे पाऊस तर पडतच नाही, इतकं तिथे ड्राय वेदर असतं आणि प्रचंड उन्हाळा असतो. तर तिथे एवढी हरित क्रांती झाली, हे तिथलं वैशिष्ट्य सध्याचं. पण तेव्हाची जुनी मंदिरं म्हटलं तर एक फिले टेम्पल म्हणून तिथे खूप प्रसिद्ध आहे आणि अबू सिम्बेल. पण जेव्हा हे धरण बांधलं गेलं तेव्हा ही सगळी मंदिरं नाईल काठावर जी होती ती सगळी धरणामध्ये बुडणार होती. तर त्यांनी जगाला आवाहन केलं
नासेरनी, आणि तिथून त्यांच्याकडनं पैसा उभा केला आणि टेक्नॉलॉजी बोलवली आणि जशीच्या तसे दगड उचलले आणि ती काही परत मीटरवरती उंच नेऊन फिले टेम्पल सुद्धा वेगळ्या उंचीवरती नेलं आणि अबू सिम्बेल सुद्धा वेगळ्या उंचीवर नेलं. त्याच्यामुळे आता खाली तो तलाव आहे नासेर लेक आणि त्याच्यावरती टेम्पल आहे. हालाकी ती बुडणार होती, पण अबू सिम्बेलचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्या जेव्हा 5000 वर्षापूर्वी ते बांधण्यात आलं तेव्हा ठराविक दिवशीचं कॉस्मिक परत सूर्याची किरण त्याच्या पायावरती पडत होती. ती आता त्याचं स्थान बदललं म्हणून ती आता एक दिवस आधी त्या पायावरती, मूर्तींच्या पायांवरती, त्या रॅमेसेसच्या पायावरती ते सूर्याची किरण बघतात. म्हणजे मला हे खूप वाटतं. आपल्याकडे कोल्हापूरच्या देवीचं असंच म्हटलं जातं किंवा अजून आपल्याकडे सूर्य टेम्पल आहे. म्हणजे हे खूप भारताचं आणि इजिप्तमध्ये साम्य असलेल्या गोष्टी आहेत आणि इतका टेक्नॉलॉजीचा अभ्यास त्या काळामध्ये केला गेला. आणि नंतरच्या काळामध्ये ती मंदिर हलवताना मात्र टेक्नॉलॉजी तुम्हाला बाहेरून बोलवावी लागेल. ही सुद्धा इतिहासाची पानच आहेत म्हणायला हरकत नाही. तर अस्वानमध्ये हे खूप नासेर लेक एक महत्त्वाचं आहे, अबू सिम्बेल मंदिर महत्त्वाचं आहे, फिले टेम्पल महत्त्वाचं आहे. अस्वानमधल्या क्वॅरीज खूप प्रसिद्ध आहेत. म्हणजे ओबेलिस्क म्हणजे जसं आपल्याकडे कीर्तिस्तंभ कोरलेले असतात तसे खडकामध्ये काढलेले कैक मीटरचे कोन असलेले असे स्तंभ असतात. ते स्तंभ तुम्हाला आता युरोपच्या म्युझियम्समध्ये पाहायला मिळतात. ते कोरायचं काम तिथे खूप मोठ्या प्रमाणात होते. एक ओबेलिस्क तर तिथे ऑलरेडी खडकात पडलेली आहे, म्हणजे ती खडकातच जमिनीच्या कोरायची आणि मग ती उचलायची आणि ट्रान्सपोर्ट करायची असं त्यांचं होतं. तिथे काहीतरी क्रॅक पडली आणि ती तिथे तुम्हाला पाहायला मिळते. सो इट्स व्हेरी फेमस फॉर स्टोन क्वॅरीज आणि बाकी ही मंदिरं आहेत. आणि प्लस न्यूबियन तिथे कल्चर असल्यामुळे तिथे दगडात कोरलेली शिल्प, मांजरं तिथे फार प्रसिद्ध आहेत. मला माहीत नाही मांजरांचं, हालाकी रॅमेसेस किंवा तुतनखामेनच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कुत्रा मिळाला आहे, पण तिथे मांजरांचं अजूनही खूप कौतुक आहे. तिथे मांजरांची शिल्प मिळतात जी आम्ही पण घेतली आणि खरोखर कायरोमध्ये मांजरं फार दिसतात. हे एक तिथे एक वैशिष्ट्य आहे. तिथे बारीक मण्यांचं काम खूप होतं. आणि प्लस अस्वानमध्ये नदीच्या किनाऱ्यांवरती त्यांनी अशी छोटी छोटी गावं डेव्हलप केलेली आहेत, वाड्या आपल्या कशा असतात ते. आणि तिथे रंगारंग आठवडी बाजार कसा भरतो किंवा जत्रा कशी भरते तशीच जत्रा असते. तिथे ते पर्यटकांना घेऊन जातात फेलुका बोटींमधनं. फेलुका बोटी म्हणजे शिडांच्या बोटी. आता ते क्रूज वगैरे आल्यामुळे ते, पण ॲक्च्युली ट्रान्सपोर्टेशनचा तो एक तिथे एक आहे अस्वानमध्ये. फेलुका बोटीतनं लोक इकडे तिकडे जातात. त्या बोटींमधनं तुम्हाला तिथे नेलं जातं. अतिशय रंगबिरंगी बाजार असतो आपल्याकडच्या जत्रा जशा असतात. तर मग ठिकठिकाणच्या त्या बास्केट, त्याच्यामध्ये ओसंडून वाहणारे मसाले, मास्क असतात, विणकामाचं काही असतं, दागदागिने असतात आणि छोट्या छोट्या गल्ल्या असतात. इंडियन म्हणतात. एकाने तर आम्हाला मेहबूबा गाणं म्हणून दाखवलं. गरम धरम हे सगळ्या टर्मिनॉलॉजीज त्यांना माहिती आहे. म्हणजे लुक्सारमध्ये तर तो माणूस हॉटेलचा मालक आला, नमस्कार चमत्कार झाले आणि म्हणला काय म्हणताय शोलेचा, तर म्हणला माझा फेवरेट सिनेमा आहे. म्हणलं हो. धर्मेंद्र काय म्हणतोय? म्हणलं आता थकलाय, आता नाही सिनेमात काम करत. त्याची मुलं काम करतात. हो, मुलं काही बापाची सर आणू शकत नाहीत. म्हणजे बाप इज बाप. म्हणजे हे इतकं आपलंसं करणार आहे ना सगळं, की मग ते भाषा येत नाही, काही आपल्याला लुटतील का, आपण दोघी स्त्री आहोत, कसं होईल, काय होईल, ही भीती तिथे जरापैकी मिटून जाते. आणि असं वाटतं अरे देअर इज सो मच ऑफ कनेक्शन विथ दीज पीपल. त्यांना अतिशय हिंदी सिनेमाचं वेड आहे. बाकी इंडियाविषयी फारसं माहीत नसतं, हिंदू धर्माविषयी माहीत नसतं, सध्याच्या पॉलिटिकल करंट ह्याच्याविषयी गांधीजी वगैरे माहीत नसतात. पण चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन, शोले, धर्मेंद्र, मिथुन चक्रवर्ती, हेमा मालिनी, कतरीना दे आर ऑन देअर टॉप लिस्ट. तर अस्वानचं आहे जरा ग्रामीण भागातलं, पण तिथे हे मॉन्युमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत. आणि तिथे गेल्यानंतर यू सी द रिअल रस्टिक लाईफ ऑफ इजिप्त. इजिप्तमध्ये फिरायला गेल्यानंतर कैरोचे दोन परत पार्ट पडतात, की एक अर्बन आणि एक जुनाट भाग. आणि 5000 वर्षापूर्वीची संस्कृती, त्याच्यानंतर मुघलांचं राज्य झालं, त्याच्यामध्ये ख्रिश्चनांचं पण आलं, नंतर पण मुघलांचंच हे झालं.
त्याच्यामुळे जुना कैरोचा भाग फिरणं म्हणजे वेळ लागणारा भाग आहे. ते कोरलेले दरवाजे, त्या मशिदी, भव्य दरवाजे, म्हणजे मी आर्टिस्ट असल्यामुळे मी पेंटिंग्समध्ये जे बघते किंवा जे अरेबियन नाईट्समध्ये जे ऐकलेलं असतं ते सगळं तुम्हाला तिथे बघायला मिळतं. तिथेच इस्लामिक कल्चरचं जन्मभूमी असल्यासारख्या मोठ्या मोठ्या त्यांच्या अल अझार युनिव्हर्सिटी, परत त्यांच्या मशिदी आहेत. नेमकं आम्ही गेलो तेव्हा तिथे त्या एका जावयाचा त्या मोहम्मदाच्या जावयाचा वाढदिवस होता, त्याच्यामुळे रोषणाई केली होती, जत्रा भरलेली होती. आणि तितकाच शेजारी भरणारा खान अल खलेली बाजार म्हणजे तर क्रॉफर्ड मार्केट, म्हणजे दुसरं काहीच त्याला म्हणतात. खरं तुर्कस्तानमधला ग्रँड बाजार इज द ओल्डेस्ट मार्केट, पण हा सुद्धा अक्षरशः वेड लावणारा बाजार आहे. ठिकठिकाणी त्यांचे ते कंदील असतात, सुरमे, सुगंध, अत्तराच्या बाटल्या, मग ते पेय विकत असतात, टर्किश कॉफीचा वास येत असतो, ठिकठिकाणी वाद्य वाजत असतात. तसंच तिथे आतल्या गल्लीमध्ये नगीब महफूज म्हणून एक रेस्टॉरंट आहे. नगीब महफूज हे इजिप्शियन ओरिजिन असलेले पण नोबेल अवॉर्ड विनर लेखक आहेत. त्यांना मला वाटतं 1980 साली नोबेल अवॉर्ड मिळाले आणि त्यांचा जन्म जुन्या कैरोमधला आहे. आणि तरुणपणी ते तिथे येऊन बसायचे, चहा प्यायचे आणि काहीतरी लिहित बसायचे. त्याच्यामुळे जेव्हा त्यांना नोबेल प्राईज मिळालं तेव्हा त्यांचं नाव त्या रेस्टॉरंटला देण्यात आलं. ते रेस्टॉरंट खूप प्रसिद्ध आहे. तिथे त्यांनी टिपिकल अरेबिक अटायर दिलेले नोकर चाकर ठेवलेले असतात. सतत तिथे एक लाईव्ह म्युझिक चालू राहत असतं आणि तिथे जाऊन बसणं इज अ व्हेरी आउट ऑफ द वर्ल्ड एक्सपिरियन्स आहे. म्हणजे फारही लाऊड नसतं अरेबिक, पण येस तिथे गेल्यानंतर एक असं छान वाटतं की अरे वा, जाऊन आपण तिथे चहा पिऊन आलो, काहीतरी खाऊन आलो. तर तिथे तर एक लाईव्ह म्युझिक चालू असतं. आणि जरी बाहेरचं वातावरण तिथे इस्लामिक जरी असलं, तिथे जरी सगळ्या बायकांना स्वातंत्र्य नसलं, हिजाब जरी वापरत असल्या, बुरखा फार कमी घालतात. म्हणजे ॲक्च्युली सांगायचं म्हटलं तर की अतिशय तंग कपडे घालतात तिथल्या मुली, की ते आपल्याला पाहून वाटतं हे कसं काय करतात बाबा, पण डोक्याला हिजाब असतो. म्हणजे हिजाब घालणं इज व्हेरी कंपल्सरी. आपल्याकडच्यासारखं बुरखा वगैरे इतकं महत्त्वाचं नाही. असतात तसे पण आहेत, पण कैरोमध्ये हिजाब इज मस्ट. तुम्ही बाकी स्कर्ट्स घाला, काही घाला. आणि मग त्या रेस्टॉरंटमध्ये ते सगळेजण तसे अल्ट्रा कॉस्मोपॉलिटन सगळे लोक तिथे आलेले असतात, सगळेजण गाण्यांवरती. आणि फॉर्च्युनेटली आम्ही 31 डिसेंबरची नाईट तिथे होतो, त्याच्यामुळे एक वातावरणामध्ये ते एक वेगळीच धुंदी होती. टर्किश कॉफीचा वास, त्या शीशाचा धुवा, गाण्याची लहर, एव्हरीवन वॉज सेईंग बाय बाय टू दिस थिंग. आम्ही दोघी तिथे होतो, त्याच्यामुळे ते एक खरंच फार छान वातावरण होतं. जुन्या वर्षाला निरोप कसा द्यावा आणि नवीन वर्षाचं स्वागत कसं करावं याचा एक खूप छान तिथे मला अनुभव आलेला आहे. तर तिथे ते लाईव्ह म्युझिक चालू होतं. मग ते सुद्धा गायक आणि वादक इतके दिलदार होते. आम्ही दोघी फॉरेनच्या असल्यामुळे किंवा त्यांना जे काही वाटलं असेल की यांना का अलाउड केलंय फोटो करायला, मग माझ्याकडे खुणा करून मी तुला दिल दिलं, माझ्या मुलीला म्हणायचं तुझ्यावर मी फिदा झालो वगैरे. सो इट वॉज सो वंडरफुल आणि व्हेरी खूप हेल्दी वातावरणामध्ये वी एन्जॉयड दॅट 31st नाईट. तर आमचं फॉर्च्युनेटली हॉस्टेल ताहरीर चौकामध्ये होतं. म्हणजे खिडकीचा पडदा बाजूला केला की मला कैरो म्युझियम दिसत होतं. कैरो म्युझियम जगामधलं एक सुप्रसिद्ध आणि अतिशय श्रीमंत, म्हणजे श्रीमंती नुसती पैशाची नाही, किती मॉन्युमेंट्सचे तिथे आर्टिफॅक्ट्स आहेत याच्या प्रमाणात ते अतिशय नावाजलेलं म्युझियम आहे. त्याच्यामुळे आमच्या खोलीतनं आम्हाला कैरो म्युझियम दिसत होतं. आणि हाकेच्या अंतरावरती एक अबू तारेक म्हणून एक रेस्टॉरंट होतं. ते रेस्टॉरंट म्हणजे सतत चहलपहल तिथे, म्हणजे अगदी खाणावळ टाईप. कुठल्याही टेबलावर जागा दिसते की बसायचं, स्टीलचे टेबल, लगेच थाळी आणून ठेवणार, न बोलता एक करणं. तर आमच्या हॉटेलच्या मालकाने किंवा हॉस्टेलच्या मालकाने सांगितलं तुम्ही तिथे जा, तिथे तुम्हाला तुमच्या पद्धतीचं जेवण मिळेल. तर काय मिळेल, तर त्यामुळे तुमची खिचडी कशी असते तसं तुम्हाला तिथे मिळेल. म्हणजे बापरे, खिचडी इथे, कारण नुकतीच आपली खिचडी राष्ट्रीय डिश झाली होती. तिथे गेलो तर ते आपली भेळ आणि खिचडीचं मिक्सचर असलेला पदार्थ म्हणजे
कुशारी. त्याच्यामध्ये असतो उकडलेला भात. म्हणजे बेसिकली एक मोठं काउंटर लागलेलं असतं जिथे मोठाले पॉट्स असतात आणि त्याच्यात सगळे पदार्थ ठेवलेले असतात बेळेच्या स्टॉलसारखे. तळलेला कांदा, उकडलेला भात, मग स्पॅगेटी असते, मग उकडलेले चणे असतात, चणे म्हणजे काबुली चणे, मग उकडलेली मसूरच असतं. हे सगळं पटापट सगळं टाकायचं. तो एक मोठा वाडगा आणून ठेवायचा. सुरईसारखे त्यांच्याकडे मसाले लिक्विड सॉससाठी असतात. एक सॉस व्हिनेगरचा असतो, एक टोमॅटोचा असतो आणि एक अतिशय तिखट मिरचीचा असतो. आम्ही म्हटलं हे खायचं कसं, तो आणि सगळं आम्हाला ओतून दिलं, ते मिक्स करायचं आणि खायचं. द बेस्ट डिश आय हॅड इन इजिप्त वॉज कुशारी. सो दॅट वॉज द बेस्ट कुझिन ऑफ व्हेज कुझिन ऑफ इजिप्त. ऑफकोर्स इजिप्त प्रसिद्ध आहे कबुतरांचं मांस खाण्यासाठी, इजिप्त प्रसिद्ध आहे उंटांचं मांस खाण्यासाठी. लुक्सारमधील हा एक सुंदर अनुभव आहे. हॉट एअर बलून राईड. कडाक्याच्या थंडीतली झुंजूमुंजू वेळ, निळशार तलम आकाश, 2-4 लख्ख चांदण्या, पूर्वेला अमुनराची चाहूल, खाली नील नदीची सुवर्णांकित होत जाणारी ललाट रेषा, तिच्या बाजूला गर्द हिरवळ, झाडी, सर्पांकृत रस्ते आणि उजवीकडे वाळवंटी डोंगर आणि सपाट जमीन. जमिनीवर जुनी प्राचीन खंडहरी घरं, वास्तू, टेकड्यांमध्ये चिंचोळ्या गुहा, हेच ते व्हॅली ऑफ किंग्स आणि क्वीन्सचं ठिकाण. इथेच खूप साऱ्या टूम्स लपवलेल्या सापडल्या आहेत, अजूनही सापडत आहेत. अ पॅराडाईज फॉर अन आर्किओलॉजिस्ट अँड रिसर्चर्स.